नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज थोडी शॉपिंग करायला आम्ही चाललोय मार्केटमध्ये. गारगाव हाय. कुठल्या मार्केटला चाललंय? कुठल्या मार्केटला चाललंय? तर मंडळी, आता थोडीशी शॉपिंग करायला चाललोय मार्केटमध्ये. मी, मनाली आणि भार्गव अगदी उड्या मारत चाललंय. पावसाळी सँडल, अशा छोट्या मोठ्या गोष्टी आज खरेदी करायच्या. हे बघा, आत्ताच किती गर्दी दिसते बघा मार्केटमध्ये. मित्रांनो, मार्केटमध्ये पहिलेच आम्ही आलोय लेडीज चप्पलच्या दुकानामध्ये. दुकानात म्हणजे आम्ही शक्यतो रस्त्यावरती शॉपिंग करतो, कारण मनालीला चप्पल घ्यायची होती. तिची जुनी चप्पल तुटली, आता तिने नवीन चप्पल घेतलेली. आणि हा 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 स्माईल बघा, हो हो, भारी चप्पल घेतली. तुला काय घ्यायचं आहे? कशाला? मग आता आहे ती तुझी चप्पल? ही तर लेडीजची आहे. चप्पल पाहिजे मला. मित्रांनो, आंब्याचा सीझन संपला आहे, तरी पण मार्केटमध्ये आंबे दिसले का आम्हाला सुरुवात होते खरेदी करायची. हे आंबे बघतो आपण, हे आहेत 140 रुपये किलो आणि ते आहेत 120 रुपये किलो. तरी पण आम्हाला आंबे खायचे आहेत. काय पाहिजे? बस तेवढंच. मॅजिक बॉल कशाला? 1 किलो घेतले ते 140 वाले. मित्रांनो, मार्केटमध्ये आल्यावर भार्गवला उचलून घ्यायलाच लागतं. थोडा वेळ का नाही होईना, म्हणजे 5-7 मिनटं असू दे, थोडा वेळ तरी उचलून घ्यायलाच लागतं त्याला. मित्रांनो, भार्गवच्या स्कूलमध्ये 1 तारखेला वन महोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यासाठी त्याला ग्रीन युनिफॉर्म घ्यायचा आहे. बघूया आता कुठे भेटतोय तो. चप्पल काढायची आहे, घालून जाऊ. ग्रीन कलरचा कुठे दाखव मला. दाखव मला ग्रीन कलर कुठे. तुला होईल असा दाखव. मित्रांनो, जिथे गेलेलो त्या दुकानामध्ये नाही भेटला ग्रीन. दुसऱ्या दुकानात बघतो, एकदा जाऊन भेटतोय काय. नाहीतर मग त्या दुकानात एक बघितलेला थोडा लाईट ग्रीन होता, तो घ्यायला लागेल मग. मित्रांनो, या अंधेरी स्टेशनच्या बाजूची गल्ली, ह्यामध्ये सर्व प्रकारचे कपडे मिळतात. आता इथल्याच एका दुकानामध्ये जाणार आहे आम्ही भार्गवला कपडे बघायला. दुपारी तर एवढी गर्दी आहे, संध्याकाळची तर अजून गर्दी होते.
एका दुसऱ्या दुकानामध्ये आलो आहे. इथे पण बघितली, पण ही थोडी डार्क ऑलिव्ह ग्रीन आहे आणि त्याला हे आवडले. घ्यायची आहे तुला खरं? बघूया आपण दुसऱ्या दुकानात एकदा जाऊन बघू, नंतरला वापस येऊया आपण. परत येऊया इथे. दुसऱ्या दुकानामध्ये. आता आणखीन एका दुसऱ्या दुकानात आलो आणि इथे आमच्या मनाली मॅडम शोधायला सुरुवात केलेली आहे उस्तरायला. आणि भार्गव पोचला पुढे. आणखी भेटलं का? बघितलं आता हा ग्रीन कलरचा टी शर्ट त्याला होतंय काय. भरपूर शॉर्ट कुठं कशाला? हा उठून सुटून फक्त गावाला जायचं बस. गावाला मजा येते. हे बघ भार्गव काय करायचं एवढं लवकर? आता आणखीन एकदा नवीन दुकानात आलो. बताओ निकाल के. हो शेठ बाहेर निघा तुम्ही. हे दुकान सांभाळ रहा है. हां हे दुकान चालवायला चाललंय तो आतमध्ये. मित्रांनो सगळीकडे फिरून इथे जो बघितलेला पहिला तोच आम्हाला पसंत आला आहे. मॅडम पेमेंट करतायत. कधी कधी कन्फ्युजन होतं त्यांना पेमेंट करायला. ए भार्गव चला. तर मित्रांनो आता भरपूर फिरल्यानंतर आज फायनली घेतलं आम्ही टी शर्ट. 220 रुपयाला बोलला होता मग अशी तोच घेतला आहे. आणि मला जायचं आहे कामावर आता. चेहरा बघा बाबा बाबा. भार्गव कुठे गेला? भार्गव अशी नाटकं चालू असतात ना नेहमी. मार्केटमध्ये आल्या उचलून घ्यायला पाहिजे. मंकी बनला. साधा काहीच भेटत नाही. हार भेटत. काय पाहिजे तुला? मॅजिक बॉल कशा असं उड्या मारतात काय? माकडासारखे. पासून फक्त मॅजिक बॉल नसतात. 2-3 दिवसापासून मॅजिक बॉल नसतायत नाही. हे मॅजिक बॉल 2-3 दुकानं झाले फिरून, पण काय मॅजिक बॉल कुठे भेटत नाही. आता पहिली चप्पल घेऊया, त्याला सँडल घ्यायचं आहे. आता आलोय सँडलच्या दुकानामध्ये. नहीं वैसे बॉक्स है बाबा. आप लोग देख सकते हैं. आलोय दुकानामध्ये चप्पल बघायला. सँडल घ्यायचे स्कूलला. बरोबर आहे का? मोठी होते बरोबर आहे का? दुसरी पण दाखवा. दाखव पाठी दाखव. मित्रांनो मध्ये थोडं थांबलो केस कापायला, पण केस कापायच्या तिथे दुकानातली व्हिडिओ नाही दाखवली कारण खूप गर्दी होती आणि वेळ पण खूप लागला. तर थोड्या वेळात झाला जवळपास 1 तास गेला भार्गवचे केस कापायला. आता झालेत केस कापून. आता निघालो आम्ही घरी. भार्गव तर असं केस कापलेत, बारीकच केलेत पूर्ण. मस्त हिरो दिसतोयस तो आता ना. तर मित्रांनो अशा प्रकारे मार्केटमधनं आता घरी चाललो आहे. मी आणि भार्गवच आहे. भार्गवची आई मनाली पुढे गेलेली आहे.
आणि आता आम्ही चाललो आहे घरी. तर आम्ही काय शॉपिंग केली हे आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेलच. आमची छोटीशी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, ब्लॉगिंगमध्ये आम्ही आता नवीनच चालू केलं, त्याच्यामुळे काही चुका असतील किंवा काय प्रॉब्लेम तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. कारण नवीन असल्यामुळे कॅमेरा फेस करा थोडा प्रॉब्लेम होतो, पण तरीसुद्धा थोडासा आम्ही प्रयत्न करतो आहे वेगवेगळा काहीतरी करण्याचा आणि कॅमेरा फेस करण्याचा. तर व्हिडिओ कशी वाटली आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आणखी त्याच्यामध्ये आम्ही काय सुधारणा करायला पाहिजेत तर ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय कर. बाय. चला भेटू लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये.